हे आहे बुद्धिझम फॉर बिगिनर्स या पुस्तकाचा दुसरा अध्याय, बुद्ध कोण आहेत हे सखोलपणे समजून घेण्यासाठी. या अध्यायात बुद्ध म्हणजे नेमकं काय, ते फक्त एक ऐतिहासिक व्यक्ती आहेत का, आणि ते आपल्या जीवनात कशी मदत करू शकतात याचं सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे. गौतम बुद्ध हे फक्त एक व्यक्तिमत्व नसून ती एक जागृत अवस्था आहे, अशी अवस्था जिथे मन पूर्णपणे शुद्ध, शांत, स्थिर आणि पूर्ण ज्ञानाने प्रकाशित झालेलं असतं. इतिहासात बुद्ध म्हणजे सिद्धार्थ गौतम, जे सुमारे 2500 वर्षांपूर्वी जन्मले. त्यांचा जन्म एका समृद्ध आणि शक्तिशाली राजघराण्यात झाला होता. त्यांच्या आयुष्यात कोणतीही कमतरता नव्हती. संपत्ती, ऐश्वर्य, कुटुंबाचं प्रेम, सन्मान, सर्व काही त्यांच्या जवळ होतं. पण तरीही त्यांच्या मनात एक खोल प्रश्न होता, जर सगळं काही आहे, तरीही मन पूर्ण समाधानी का नाही? एके दिवशी त्यांनी राजवाड्याबाहेर जाऊन जीवनातील वास्तव पाहिलं, एक आजारी माणूस, एक वृद्ध व्यक्ती आणि एक मृतदेह. या तिन्ही दृश्यांनी त्यांना खूप खोलवर विचार करायला लावलं. त्यांना जाणवलं की दुःख हा जीवनाचा एक भाग आहे आणि कोणालाही त्यापासून पूर्णपणे सुटका नाही. त्यांना हेही समजलं की बाह्य सुख, संपत्ती आणि प्रतिष्ठा ही कायम टिकणारी नाहीत. त्यामुळे त्यांनी ठरवलं की खऱ्या, कायमस्वरूपी आनंदाचा शोध घ्यायचा. या शोधासाठी त्यांनी आपलं सगळं आरामदायी जीवन सोडून दिलं आणि साधूंचं जीवन स्वीकारलं. सुरुवातीला त्यांनी अतिशय कठोर तपश्चर्या केली, अन्न त्याग, शरीराला कष्ट देणं आणि अत्यंत कठीण साधना. पण काही काळानंतर त्यांना समजलं की अति कष्ट घेणं हेही समाधान देणार नाही. त्यामुळे त्यांनी मध्यम मार्ग स्वीकारला, संतुलित जीवन, जिथे ना अति सुख आहे ना अति कष्ट. यानंतर त्यांनी बोधिवृक्षाखाली ध्यान केलं. अनेक दिवसांच्या गहन ध्यानानंतर त्यांनी आपल्या मनातील सर्व अज्ञान, भ्रम आणि नकारात्मकता दूर केली. त्यांनी वास्तवाचं खरं स्वरूप जाणलं आणि पूर्ण ज्ञान प्राप्त केलं. त्या क्षणापासून ते बुद्ध झाले, म्हणजेच पूर्णपणे जागृत झालेले. आता एक महत्त्वाचा मुद्दा, बुद्ध आपल्याला कसे मदत करतात? बुद्ध आपल्या समस्या थेट दूर करत नाहीत. ते आपल्या मनातील राग, अज्ञान किंवा आसक्ती काढून टाकू शकत नाहीत. कारण आपलं मन आपणच बदलू शकतो. पण बुद्ध आपल्याला योग्य मार्ग दाखवतात, त्यांनी स्वतः चालून दाखवलेला मार्ग. जसं एखादा शिक्षक आपल्याला शिकवतो, पण अभ्यास आपल्यालाच करावा लागतो, तसंच बुद्ध मार्ग दाखवतात. पण त्या मार्गावर चालणं आपल्यावर अवलंबून आहे. बुद्धांना समजून घेण्याचा दुसरा मार्ग म्हणजे त्यांना विविध रूपांमध्ये पाहणं. बुद्ध आणि बौद्ध देवता ह्या ज्ञान आणि करुणेच्या विविध रूपांमध्ये प्रकट होतात. उदाहरणार्थ, अवलोकितेश्वर हे करुणेचं प्रतीक आहे, सर्व जीवांबद्दल समान प्रेम आणि दया दर्शवणारे. तसेच मंजुश्री हे ज्ञानाचं प्रतीक आहे, अज्ञान दूर करून सत्य समजण्याची क्षमता दर्शवणारे. ही सर्व रूपं वेगवेगळी दिसली तरी त्यांचा मूळ सार एकच आहे, ज्ञान आणि करुणा. बुद्ध वेगवेगळ्या रूपांमध्ये प्रकट होतात कारण प्रत्येक व्यक्तीची समज वेगळी असते. त्यामुळे ते प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे मार्गदर्शन करतात. तिसऱ्या प्रकारे पाहिलं तर प्रत्येक व्यक्तीमध्ये बुद्ध होण्याची क्षमता आहे. आपल्या मनाचं मूळ स्वरूप शुद्ध आहे, पण ते अज्ञान, राग, आसक्ती आणि नकारात्मक भावनांमुळे झाकलं गेलं आहे. नियमित साधना, ध्यान आणि योग्य विचारांच्या मदतीने आपण ही अशुद्धता दूर करू शकतो. याचा अर्थ असा की प्रत्येकजण बुद्ध होऊ शकतो. हे बौद्ध धर्माचं एक विशेष वैशिष्ट्य आहे, प्रत्येकामध्ये अमर्याद क्षमता आहे. बौद्ध धर्मात नम्रतेला खूप महत्त्व दिलं जातं. खरे आध्यात्मिक गुरु कधीही स्वतःच्या शक्तीचा किंवा ज्ञानाचा दिखावा करत नाहीत. ते नेहमी शांत, साधे आणि विनम्र असतात. बुद्धांनीही त्यांच्या अनुयायांना चमत्कार दाखवण्यास मनाई केली होती, कारण त्यामुळे लोकांचा फोकस चुकीच्या गोष्टींवर जाऊ शकतो. बौद्ध धर्मात श्रद्धा म्हणजे आंधळा विश्वास नाही, ती समजून घेतलेली आणि अनुभवातून आलेली असते. जेव्हा आपण शिकवणी समजून घेतो आणि ती आपल्या जीवनात वापरतो, तेव्हा आपल्याला तिचं खरं महत्त्व कळतं. शेवटी बुद्ध आपल्याला मार्ग दाखवतात, पण त्या मार्गावर चालणं आपल्यावर अवलंबून आहे. आपल्या प्रयत्नांमुळेच आपण आपलं जीवन बदलू शकतो आणि एक दिवस आपणही बुद्धत्व प्राप्त करू शकतो. या चॅनलवर तुम्हाला बुद्धांच्या धर्माविषयी जास्तीत जास्त ज्ञान देण्याचा आमचा प्रयत्न आहे. नवीन बुक समरी आणि नवीन अध्यायांसाठी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा.